मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि मराठी भाषा केंद्राचे समन्वयक प्राध्यापक दीपक पवार यांना अर्बन नक्सल म्हणून त्यांची संभावना करणं हा परिस्थितीचा विपर्यास करण्यासारखा आहे आणि पूर्णपणे लोकशाही तत्वांच्या विरोधामध्ये आहे. जरी त्यांनी विद्यापीठाचा पगार घेतला असला सरकारच्या माध्यमातून किंवा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, तरी त्यांना स्वतःची मतं मांडण्याचा अधिकार आहे. कारण विद्यापीठ हे स्वायत्त आहे, ते सरकारचं डिपार्टमेंट नाही. दुसरी गोष्ट अशी, त्यांच्या नियुक्तीची पुन्हा इन्व्हेस्टिगेशन करणं किंवा चौकशी करणं, त्यांच्या निलंबनाची मागणी करणं, ह्या गोष्टी अत्यंत निंदनीय आहेत. महाराष्ट्रामध्ये सातत्याने वैचारिक स्वातंत्र्य जपण्याची परंपरा आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करणं हे विद्यापीठाच्या अखत्यारीमध्ये बसत नाही. खरं म्हणजे विद्यापीठामध्ये हा स्थगन प्रस्ताव घेणं हीच विद्यापीठाच्या कुलगुरूंची सगळ्यात मोठी चूक होती आणि ती चूक त्यांनी परत अशा प्रकारची करता कामा नये. आणि यासाठी अशा प्रकारचं सगळे जे प्रकरण घडलेलं आहे त्यांना टार्गेट करण्याचं, त्याचा मी जाहीरपणे निषेध करतो. एक सभासद म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आणि मुंबई विद्यापीठाचा माजी कुलगुरू म्हणून सुद्धा. धन्यवाद.